सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 12 ऑगस्ट 2026 बुधवार दिवशी आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजनाची वर्षाची सर्वात मोठी अमावस्या आलेली आहे. तर अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे 11 ऑगस्ट उत्तर रात्री 1:53 ही अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे आणि 12 ऑगस्टला बुधवारी रात्री 11:06 ही अमावस्या तिथी समाप्त होत आहे. 12 तारखेला बुधवार रोजी संपूर्ण दिवस रात्र ही आषाढ अमावस्या दर्श अमावस्या दीपपूजनाची अमावस्या आल्यामुळे महिलांनो दादांनो तुम्ही सकाळीही पूजन करू शकता. दीपपूजन नाही जमलं संध्याकाळी सुद्धा आपल्या घरात दीपपूजन सर्वांनी जरूर करायचं आहे. तर या दिवशी खग्रास सूर्यग्रहण सुद्धा आलेलं आहे. पण भारतातून हे ग्रहण खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे कुठलेही वेद नियम पाळायची गरज नाही. अगदी गर्भवती महिला असतील, आजारी, अशक्त, लहान लेकरं कुठलेच वेद नियम पाळायची गरज नाही. पण तुमच्या मनात जर काही शंका असेल तर मग जे तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल किंवा पाणी भरून ठेवलेलं असेल पिण्याचं त्यात एक तुळशीपत्र टाकून द्या. कुठलेच दोष तुम्हाला, तुमच्या बाळाला, लेकरांना किंवा अशक्त आजारी व्यक्तींना या खग्रास सूर्यग्रहणाचे कुठलेच दोष लागणार नाही. तर खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे कुठलीच म्हणजे मनात काहीच शंका वगैरे आणू नका. तर आषाढ अमावस्या दीपपूजनाची मोठी अमावस्या बरेचसे लोक या गतहारी अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून साजरी करत असतात. तर सर्वांनी नियम जरूर पाळा. या दिवशी मांसाहार मद्यपान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. ही गटारी अमावस्या म्हणून साजरी न करता दीपपूजन करून आपल्या घरात गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून आपलं वर्ष कसं सुख समृद्धीचं गोडाचं जावं, घरात शुभ मंगल गोष्टी घडून याव्या या दिव्यांच्या साक्षीने वर्षभर आपल्या घरात लक्ष्मी नांदावी, घरात शुभ गोष्टी घडून याव्या म्हणून दीपपूजन करून हा दिवस साजरा करायचा आहे. चुकून सुद्धा गटारी अमावस्या म्हणजे मांसाहार मद्यपान करून ही अमावस्या साजरी करू नका. या दिवशी जी व्यक्ती मांसाहार करते, मद्यपान करते, कुणाचा अपमान करते, कुणाची निंदा नालस्ती करते, कुणाला नुकसान पोहोचवते, त्रास करून देते, तर ती व्यक्ती या जगात कधीच सुखी राहू शकत नाही. तिच्या डोक्यावर भरभरून पापांची वृद्धी होत राहते आणि तिला क्षमा देवांकडून कधी मिळत नाही. म्हणून या दिवशी चुकून सुद्धा कुणाचा अपमान करू नका, कुणाला त्रास होईल अशा गोष्टी करू नका. तशा तर या गोष्टींचे नियम नेहमीच पाळावे, पण अशा मोठ्या तिथींना जरूर आवर्जून हे नियम पाळा आणि ही अमावस्या दीपपूजन करून साजरी करायची आहे. चुकून सुद्धा मांसाहार मद्यपान करू नका. तर अमावस्या तिथीत तुम्हाला कुणी काही वस्तू दिल्या तर चुकून सुद्धा घ्यायची चूक करू नका आणि खायची चूक तर अजिबात करू नका. तुम्हाला पांढरी मिठाई दिली, कुणी दही साखर दिलं, ओलं खोबरं दिलं किंवा पांढऱ्या वस्तू दिल्या खायच्या वगैरे तर घेऊ नका आणि चुकून सुद्धा खायची चूक करू नका. मी म्हणत नाही की जग वाईट आहे, असं नाही, पण कुणी म्हणजे असे व्यक्तीसुद्धा या जगात आहे की समोरच्या व्यक्तीची प्रगती बघवले जात नाही काही व्यक्तींना. तर अशा व्यक्तींकडून म्हणजे गोड बोलणारे असतात आणि मनातून प्रगतीवर जळणारे लोक पण असतात. अशा व्यक्तींकडून आता आपल्याला सर्वांचेच मनं माहीत असतात असं नाही. तर या दिवशी कुणाकडूनच काही घेऊ नका. वर्षाची मोठी अमावस्या आलेली आहे. कुणी या पांढऱ्या रंगाच्या किंवा खायच्या प्यायच्या वस्तू दिल्या तर घेऊ नका आणि खायची चूक करू नका आणि घरी न्यायची चूक करू नका. मुलांना सुद्धा हा नियम समजावून सांगा सर्वांनी. दीपपूजनाची अमावस्या या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी थोडक्यात सांगते. तर या दिवशी घरात जेवढे दिवे असतील तुमच्या नवे जुने घसून पुसून स्वच्छ करा. तुम्ही आदल्याच दिवशी जरी अमावस्येच्या आदल्याच दिवशी जरी घसून पुसून स्वच्छ करून ठेवले तरीही चालेल. अमावस्येला एका पाटावर लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे. तुम्ही जर देवघरात पूजा करत असाल तर तुम्ही तसं करू शकता किंवा तुम्ही एका पाटावर वेगळी पूजा मांडली तरीही चालेल. पाटा
पाटावर प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या. 2 विड्याची पानं सुपारी मांडून प्रथम गणपती बाप्पांची पूजा करा. नंतर सर्व दिवे ठेवायचे आहे पाटावर. दिव्यांखाली आसन, अख्खे तांदूळ, अक्षता, थोडी थोडी तांदळाची रास करा. त्यावर दिव्यांची स्थापना करायची आहे. पाटाभोवती थोडी रांगोळी काढा. हळदी, कुंकू, पिवळी फुलं, दुर्वा, आघाडा अर्पण करून प्रथम गणपती बाप्पांची पूजा करा. नंतर हळद, कुंकू, पिवळी फुलं किंवा लाल फुलं, दुर्वा, आघाडा अर्पण करून सर्व दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे. गोड नैवेद्य दाखवा. तुम्ही खीर बनवलेली असेल किंवा शिरा, तुम्ही जो गोड नैवेद्य बनवलेला असेल, दूध, साखर, खडी साखर, गूळ, खोबरं याचा नैवेद्य, गोड नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. देवघरात सुद्धा नैवेद्य दाखवा. वेगळी पूजा पाटावर मांडलेली असेल, दिव्यांना सुद्धा नैवेद्य दाखवा. या दिवशी 1, 5, 7, 9, 11 कणकेचे दिवे तयार करून आपल्या घरातील देवांना, दिव्यांना आणि नंतर मुलांना ओवाळायची परंपरा आहे, जुनी परंपरा आहे. तर कणकेचे दिवे कसे बनवावे? तर साधी कणिक घ्यायची आहे, गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यात गूळ आधी पाण्यात विरघळून घ्या. थोड्या वेळ गूळ पाण्यात टाकून ठेवा. तुम्हाला जेवढं कणिक मळायला पाणी लागेल तेवढं पाणी घ्या. जेवढा गूळ लागेल तुम्हाला त्या पाण्यात टाकून द्या. तो गूळ वितळल्यानंतर, विरघळल्यानंतर तुम्ही कणिक मळून घ्यायची आहे आणि एकमुखी दिवे तुम्हाला 1, 5, 7, 11 अशा पद्धतीने दिवे तुम्ही बनवून घ्यायचे आहे. आता एवढे नाहीच बनवता आले तर महिलांनो काय करायचं आहे? थोडीशी कणिक, गूळ घालून कणिक मळून घ्या आणि एक चौमुखी दिवा जरी बनवून घेतला ना तुम्ही तरीही चालेल. चौमुखी दिवा बनवा. त्यात तिळाचं तेल असेल, जे तेल असेल तुमच्याकडं, देवांच्या दिव्यांसाठी जे तेल वापरतात ते तेल टाका. एका ताटलीत किंवा ताटात तो दिवा ठेवा. दिव्याखाली थोड्याशा अक्षता ठेवा. हळदी, कुंकू, फुलं वाहून त्याची दिव्याची पूजा करा आणि चारी दिशांनी तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. देवांना, दिव्यांना ओवाळून घ्या आणि नंतर तुम्ही मुलांचं, की मुलगी असेल, मुलगा असेल, तुमचा वंशाचा दिवा लेकरांना जरूर औक्षण करा. बघा, चौमुखी दिव्याने सुद्धा तुम्ही मुलांचं औक्षण करू शकता. तुमची जशी परंपरा असेल, दीपपूजनाची अमावस्या जशी साजरी करताना अगदी तशाच पद्धतीने साजरी करायची आहे. तुम्ही जसे कणकेचे गूळ घालून कणकेचे दिवे बनवता, 2 बनवा, 5 बनवा, 7, 9, 11 जसे बनवता तशा पद्धतीने बनवा. नाही जमलं, एक चौमुखी दिवा मी सांगितलं, चौमुखी कणकेचा गूळ घालून कणिक मळा आणि चौमुखी दिवा बनवा. ताटात ठेवा, पूजा करा त्या दिव्याची. देवांना ओवाळून घ्या, दिव्यांना ओवाळून घ्या. तुमच्या मुलांना त्या दिव्याने ओवाळू शकता. नंतर तो दिवा काय करायचा? आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, आपण दीपपूजनाला आषाढ अमावस्येला कणकेचे गूळ घालून कणकेचे दिवे बनवतो, उकडवून दिवे बनवतो, तर त्या उकडलेल्या दिव्यांचे काय करावे? आपण देवांना, दिव्यांना, मुलांना ओवाळून घेतो. नंतर ते दिवे काय करायचे? तर मग तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता, विसर्जन करू शकता किंवा घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल, औदुंबराचं झाड असेल, तिथं जरी तुम्ही ठेवून आला चालेल. यामुळे काय होईल ना, कणी गूळ, जे किडे मुंगळे असतील तिथं, पक्षी वगैरे असतील, त्यांचं पोट भरेल आणि आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोषसुद्धा दूर होईल. म्हणून कणकेचे दिवे कुठंच फेकून वगैरे देऊ नका. सर्वांना खरंच विनंती आहे, एखादं झाड असेल तिथं कोपऱ्याला ठेवून या. किडे मुंगळे वगैरे, पक्षी वगैरे खातात, त्यांचं पोट भरतं, आपले पितृदेवता तृप्त प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात. लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद मिळतो. म्हणून दीपपूजनाला तुम्ही कणकेचे दिवे बनवाल तर दीपपूजन साजरं झाल्यानंतर ते दिवे कुठेच फेकून वगैरे न देता एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही ठेवून आलात तरीही चालेल. 99% तुमच्या पितृदोषाच्या अडीअडचणी जरूर दूर होतील. दीपपूजनाला घरातील मुलगा असो किंवा मुलगी वंशाचा दिवा म्हणून लेकरांना जरूर औक्षण करा. औक्षणाला छान असे दिवे तयार करून घ्या. तुम्ही मुटके तयार केलेले असेल, मुटकेही बनवू शकता किंवा तुमच्याकडं नसेल परंपरा, काहींकडे दोन मुटके तयार करतात, नसेल तुमच्याकडं तर तुम्ही फक्त दिवे तयार केले, उकडवून घेतले ते दिवे तरीही चालेल. काही ठिकाणी उकडवून घेतात
वाफ देऊन घेतात दिव्यांना, काही ठिकाणी नुसते कणकेचे दिवे बनवतात. तुमची जशी परंपरा आहे तशा पद्धतीने तुम्ही दिवे तयार करून घ्यायचे आहे. मुलांना पाटावर बसवायचं आहे. मुलांना हळदी कुंकू लावून घ्या. फक्त कुंकू लावला, अक्षता डोक्यावर टाकल्या मुलांच्या तरीही चालेल. आणि मुलांना छान असं औक्षण करून घ्यायचं आहे. परंपरेनुसार औक्षण करायचं आहे. यामुळे काय होतं, पुढची पिढीसुद्धा घरातील या चालीरीती पुढे चालवतात आणि पाळतात. प्रार्थना बोलायची आहे. जेव्हा दीपपूजनाची अमावस्या साजरी कराल ना, तर मुलांना सुद्धा जवळ बसवा. मुलांकडून शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते, ही प्रार्थना मुलांकडून जरूर म्हणून घ्यायची आहे तुम्हाला. ओम श्रीम दीपदेवताय नमः, ओम श्रीम दीपदेवताय नमः या मंत्राचा जप करा आणि दिव्यांची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुम्ही सुद्धा पूजा करा. मुलांकडून सुद्धा पूजा करा. मुलांकडून सुद्धा दिव्यांना, गणपती बाप्पाला दिव्यांना थोड्या का होईना दुर्वा आघाडा जरूर अर्पण करून घ्या. दीपपूजनाच्या दिवशी सर्वांनी सकाळी सहज घरात आघाड्याची पानं जरूर घरात घेऊन या आणि देवांना देवघरात आणि दिव्यांची पूजा कराल तर दिव्यांना सुद्धा दुर्वा आणि आघाडा वंशवृद्धी करत असते. म्हणून दुर्वा आणि आघाडा जरूर या दिवशी अर्पण करा. मुलांकडून सुद्धा अर्पण करून घ्या आणि मुलांकडून शुभम करोती या दिवशी जरूर पठण करून घ्या. प्रार्थना करून घ्या. नमस्कार करायला सांगा देवांना, दिव्यांना. दीपपूजनाच्या दिवशी सर्वांनी लवकर उठायचं आहे. लहान असो मोठं असो लवकर उठा आणि आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायचं आहे. महिलांनो, थोडं खडं मीठ जरी टाकलं तरीही चालेल. शारीरिक मानसिक त्रास दूर होतील आणि भरभरून प्रगती होईल. कुणाची नजर बाधा लागलेली असेल तर ती सुद्धा नष्ट होईल. तुमच्याकडं जर तुरटीचा खडा असेल तर थोडी थोडी तुरटीसुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात. यामुळे सर्व नजर बाधा शत्रुपीडा नष्ट होते आणि भरभरून दिवस रात्र मुलांची आपली प्रगती सुरू होते. आंघोळीनंतर उंबरठ्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. प्रथम हळदीचं लेपन करून घ्या. महिलांनो, दाराशी रांगोळी काढा. उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्र याचं लेपन करून घ्यायचं आहे आणि उंबरठ्यावर मुठभर तांदूळ तुम्हाला ठेवून द्यायचे आहे. सकाळी 12 वाजेपर्यंत जरी केलं तुम्ही चालेल. 12 वाजेच्या आत उंबरठा पूजन करून घ्या. सकाळी लवकर करण्याचा प्रयत्न करा. लहान लेकरं आहे, नाही जमत, थोडा उशीर झाला, 10-11 वाजले चालेल. उंबरठ्याची छान पूजा करा. हळदीचं लेपन झाल्यानंतर उंबरठ्याची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून माता लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा. दोन्ही वेळेला उंबरठ्याशी दिवे लावता आले तर जरूर लावा आणि उंबरठ्यावर एका मातीच्या पंतीत तुम्हाला मुठभर अख्खे तांदूळ ठेवून द्यायचे आहे. त्या तांदळावर 2 किंवा 5 अख्ख्या लवंगा ठेवा. चांगल्या बघून घ्या. 2 भीमसेन कापराचे तुकडे ठेवा. तशाच त्या वस्तू एका कोपऱ्याला ठेवून द्यायच्या आहे. जिथं कोणाचा पाय लागणार नाही अशा बाजूला ठेवून द्या, पण उंबरठ्यावरच ठेवा. तांदळाचा हा उपाय दीप अमावस्येला महिलांनो जरूर करा. कितीही तुमच्या घराला वास्तुदोष असो, पितृदोष असो, अडीअडचणी असो, कुणाची नजर बाधा काळी नजर लागलेली असेल तुमच्या घराला, संपूर्ण तिथंच नष्ट होऊन जाईल. म्हणून हा उंबरठ्यावर उपाय जरूर करा. अख्खे तांदूळ, मुठभर तांदूळ एका मातीच्या पंतीत जरूर ठेवा. त्यावर लवंग ठेवा, भीमसेन कापूर ठेवा. दिवसभर राहू द्या. रात्री 7 वाजेनंतर तुम्ही ती वाटी मध्यभागी उंबरठ्यावर घ्या. येण्या जाण्याच्या रस्त्यात आणि भीमसेन कापूर सोबत त्या वस्तू जाळून टाकायच्या आहे. भीमसेन कापूर अजून जाळावा लागला चालेल, पण हा उपाय सर्वांनी जरूर करा. जसे ते तांदूळ जळतात, तो कापूर जळतो, त्या लवंगा जळतात ना, तर घराची इडापिडा, नजरबाधा, शत्रुपीडा तिथंच नष्ट होते आणि घराचा वास्तुदोष जो पितृदोष असतो तो नष्ट होऊन आपली वास्तू प्रसन्न होते. आपले पितृदेवता प्रसन्न होतात. माता लक्ष्मी प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतात.
येते आणि आपलं घर उंबरठा सोडून कधीच कुठं जात नाही, स्थिर स्वरूपात अखंड स्वरूपात आपल्या घरात वास करते. म्हणून महिलांनो, दीपपूजनाला अमावस्येला हा उपाय जरूर करा. आता नंतर उरलेले तांदूळ असेल, वस्तू असतील, काय कराव्या तर एखाद्या झाडाखाली टाकून द्या. ते तांदूळ जसे खातील पक्षी वगैरे तसेच सुद्धा तुमचे पितृदेव प्रसन्न होतील. म्हणून तांदळाचा हा उपाय सर्वांनी जरूर करा. या दिवशी छान अशी शेगडीची पूजा करायची आहे. उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर लगेच महिलांनो शेगडीची पूजा करून घ्या. आधी मांसाहार वगैरे केलेला असेल शेगडीवर तर शेगडी स्वच्छ पुसून घ्या, किंवा धुवत असाल तुम्ही पाण्याने तर धुवून घ्यायचं आहे. शेगडीवर हळदी कुंकू ओलं करा आणि त्या हळदी कुंकवाने, ओलं हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढा. स्वस्तिकच्या आजूबाजू 2-2 रेषा काढा. हळदी कुंकू, फुलं, अक्षता असं वाहून तुम्ही पूजा करून घ्यायची आहे. शेगडीला दोन्ही हात लावा. माता अन्नपूर्णेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. अग्निदेवतेला प्रार्थना करा. तुमच्या मनात जी प्रार्थना असेल, इच्छा असेल ती सांगायची आहे की माझ्या घरात अखंड अन्नपूर्णे मातेचा वास राहू दे. कधीच अन्न धान्य स्वयंपाकाला कधीच कशाला कमी पडायला नको. अशी साध्या सोप्या पद्धतीने प्रार्थना करा शेगडीला हात लावून. आणि शेगडी जवळ एक गाईच्या तुपाचा अगदी काही सेकंद जरी चालला ना तो दिवा, पण प्रथम खालून गॅस शेगडी म्हणजे जो स्विच असेल तुमचा गॅसचा तो रेग्युलेटर बंद करून घ्या आणि मग गॅसजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. काही सेकंद चालला तरीही चालेल. 1-2 मिनटासाठी गॅसजवळ तुम्ही एक दीप प्रज्वलित करा. दिव्याने गॅसला ओवाळून घेतलं तुम्ही चालेल, पण अशी गॅस शेगडीची पूजा आवर्जून करा. महिलांनो, मोठं दीपपूजन करत आहात ज्यावर आपण रोज स्वयंपाक करतो, अन्न शिजवतो, आपलं पोट भरतं, लेकराबाळांचं पोट भरतं. अशा गॅस शेगडीची जरूर पूजा करा. त्या अग्निदेवतेची पूजा करा आणि एक दिवा शेगडीजवळ जरूर लावा. आणि मग तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य बनवला गॅसवर, बघा कधीच तुमच्या घरात कशालाच कमी पडणार नाही आणि अन्नधान्य भरभराट होईल. कधीच कुठल्या गोष्टीला कमी पडणार नाही आणि आरोग्य लाभेल तुम्हाला. जे पण अन्न बनवाल ना तुम्ही त्यात इतकी वृद्धी होत राहील, म्हणजे तुमच्या घरात अन्नधान्य पुरवठा साठून राहील. अन्नधान्य कधीच कमी पडणार नाही. अशा पद्धतीने गॅस शेगडीची पूजा दीप अमावस्येला प्रत्येक महिलेने सकाळी आंघोळीनंतर जरूर करा. या दिवशी देवघरातील देवांची छान अशी दुधाने अभिषेक करून पूजा करा. महिलांनो, जेव्हा दिवे धुवाल तेव्हा सुद्धा थोडंसं दूध दिव्यांवर जरूर टाका. नसेल टाकता आलं तर देवांना तरी गाईच्या दुधाने जरूर अभिषेक करा. जेवढे देवी देवता असतील प्रथम स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने सर्व देवी देवतांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. देवघरात छान लाल कपडा, पिवळा कपडा अंथरा. त्यावर तांदळाची रास करा प्रत्येक देवांच्या खाली आणि मग देवांची स्थापना तांदळाच्या राशीवर करा. नंतर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा तुमचा मोठा डबा असेल तांदळाचा त्यात जरी टाकलं, अन्नधान्य कशालाच कमी पडणार नाही. अशा पद्धतीने देवांना पूजा करायची आहे. हळदी कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा, आघाडा जरूर अर्पण करा. देवांना सुद्धा अर्पण करा. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, मोठी अमावस्या आहे, माता लक्ष्मीला 21 वेळा तरी 11 वेळा 21 वेळा ओम श्रीम नमः कुंकुमार्चन करा. लाल फुलं देवी आईला अर्पण करा. महालक्ष्मी अष्टक महिलांनो 8 वेळा 16 वेळा या दिवशी महालक्ष्मी अष्टक संध्याकाळी पठण केलं तुम्ही शांततेत तरीही चालेल, पण माता लक्ष्मीची सेवा आवर्जून करा. देवी आईला खिरीचा नैवेद्य दाखवा या दिवशी. नंतर तो खिरीचा प्रसाद आपल्या मुलांना द्या. माता लक्ष्मीची मुलांवर कायम कृपा राहते. तर अशा पद्धतीने देवी आईची सेवा जरूर करा. आणि माता लक्ष्मीची सेवा केव्हा पूर्ण होते? जेव्हा भगवान श्री हरी विष्णूंची सेवा होते. एक माळ का होईना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. किंवा यूट्यूबवर तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली ऐकू शकता, व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकता. या दिवशी लक्ष्मीनारायणांची सेवा आवर्जून करायची आहे. आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असेल की त्या दिवशी ऑफिस वगैरे आहे, मग दीपपूजन केव्हा करू? तर महिलांनो, तुम्ही सकाळी लवकर उठून सुद्धा दीपपूजन करू शकता. नाही सकाळी जमलं, संध्याकाळी जरी केलं तुम्ही तरीही चालेल.
फक्त दुपारी 12 ते 1 हा राहू काळ असणार आहे. या वेळात या काळात चुकून सुद्धा वर्षाचं मोठं दीपपूजन करू नका. हा राहू काळ आहे, अशुभ काळ आहे. तुम्ही जर राहू काळ पाळतात तर दुपारी 12 तारखेला बुधवारी दुपारी 12 ते 1 हा राहू काळ सोडून द्या. बाकी संपूर्ण दिवस रात्र हा शुभच आहे. मुलांचं औक्षण असेल या 12 ते 1च्या दरम्यान 1 तासात फक्त करू नका. दीपपूजन या वेळेत करू नका. बाकी सकाळी संध्याकाळी तुम्ही करू शकता. मुलांवरून एक वस्तू या दिवशी जरूर उतरवून टाका. महिलांनो, थोडेसे तांदूळ घ्या उजव्या हातात, मुलांना पूर्व पश्चिम उभं करा आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत ते तांदूळ उतरवून घ्यायचे आहे. ओवाळून घ्या आणि घराबाहेर टाकून द्या. आता तांदूळ नसेल उतरवायचे, थोडासा भात घेतला तुम्ही, साधा भात, तो सुद्धा मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ओवाळून घ्या. दीप अमावस्येला आईने मुलांवरून भात ओवाळून टाका, तांदूळ ओवाळून टाका, तुरटीचा खडा ओवाळून टाका, मीठ मोहरी ओवाळून टाका. पण मुलांची नजर दृष्ट जरूर उतरवून टाका. मोठा दिवस आहे महिलांनो. हा दिवस आपण मुलांसाठी, वंशवृद्धीसाठी, मुलांना उदंड आयुष्य आरोग्य लाभण्यासाठी साजरा करत असतो आणि आपल्या घरात सोन्यासारखं सुख समृद्धी यावं, भाग्योदय व्हावा म्हणून सुद्धा हा दीप अमावस्येचा आपण दिवस साजरा करत असतो. म्हणून मुलांवरून यातील एक का होईना वस्तू नजर उतरवून जरूर टाका. त्याचबरोबर घरावरून एक नारळ, प्रत्येकाने घरावरून एक नारळ, रात्रीचे 9-10 वाजले चालेल, पण एक नारळ घ्या. घराच्या चौकटीपासून उंबरठ्यापर्यंत बाहेर उभं राहून नीट आपल्या घरावरून 7 वेळा नारळ ओवाळून घ्या आणि डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. कुणाला त्रास होईल आपल्यामुळे, नारळामुळे, अशा ठिकाणी फेकून देऊ नका. डस्टबिनमध्ये टाका. लगेच घराची, मुलांची इडापिडा, नजरबाधा उतरून जाईल. तुरटीचे हे उपाय आवर्जून दीप अमावस्येला करा. आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाका, मुलांवरून तुरटी उतरवून टाका. त्याचबरोबर महिलांनो, घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये खडं मीठ, तुरटी आणि भीमसेन कापूर 4ही कोपऱ्यांमध्ये मातीच्या पंत्यांमध्ये ठेवून द्या. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. एक तुरटीचा खडा घ्या, 5 लवंग ठेवा. पांढरा, पिवळा, लाल जो कपडा असेल स्वच्छ तुमच्याकडं, त्यात ते वस्तू बांधून घ्या आणि घराच्या मुख्य दरवाजावर या वस्तू आवर्जून बांधून द्या. कधीच तुमच्या घरादाराला नजर लागणार नाही आणि कुणी वाईट वृत्तीने तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. तुरटी खूप प्रभावी असते, संपूर्ण नकारात्मकता शोषून घेते आणि आपला चंद्र, कुंडलीतील चंद्र मजबूत करत असते आणि श्रीमंती लाभते. म्हणून तुरटीचे जेवढे उपाय कराल ना या दिवशी, तेवढे छान अनुभव येतील तुम्हाला. दीप अमावस्या मोठी अमावस्या आहे. गाईला ताजी चपाती, तूप, गूळ लावून जरूर खाऊ घाला. त्याचबरोबर दाराबाहेर, घराबाहेर कावळ्याला थोडासा ताटलीत, पत्रावळीत थोडा भात घ्या, त्यावर ताजं चमचाभर दही टाका, थोडीशी साखर टाका आणि स्वतःच्या हाताने कावळ्याला जरूर खाऊ घाला. मागे वळून पाहू नका. नैवेद्य ठेवून द्या कावळ्याला. नमस्कार करा. पितृदेवांना तुमच्या मनातील इच्छा सांगून द्यायची आहे. नमस्कार करा आणि घरी या. लगेच पितृदोषातून ज्या अडीअडचणी आहे ना, तर नक्कीच दूर होतील. मुलांना, पतिदेवांना, घरादाराला इतकी भरभराट होईल, इतकी प्रगती मिळेल आणि पितृदेव कायम तृप्त, प्रसन्न राहतात. म्हणून दर अमावस्येला आपण न विसरता नक्कीच कावळ्याला जरूर घास ठेवावा, गाईला खाऊ घाला.